धनगेकरांना विसरणार नाही. मागच्या इलेक्शनला बघितलं, निवडून आले, काम काही केली नाही. इकडे दंगेकर तिकडे काय सांगतायत. आता जर फक्त रवींद्र दंगेकर साहेबच आपले काम करतात. आमचे धनगेकर निम्म्या रात्रीला आवाज दे, त्याच्या मुलाला दे, ते येऊन काम करतात. धनगेकर सगळ्यांना उपयोगी पडतात. ते सगळे धनगेकरांनीच केलेलं आहे. मी लिहून घ्यायला पाहिजे की तुम्ही परत पक्ष सोडणार नाही हे आम्हाला सांगा. ड्रेनेजचं समस्या, पिण्याच्या पाण्याला वास येत असतो दर 15-20 दिवसाला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमतच्या लोकमत पुण्याला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. सध्या मी आलेली आहे पुण्याच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये. खरं तर पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत आणि या लढतींचं विश्लेषण वारंवार आम्ही तुमच्या समोर करतोय आणि वारंवार खरं तर प्रभाग क्रमांक 24चा आम्ही उल्लेख करतोय. अ ब क ड अशा पद्धतीने म्हणजे 4 सदस्यीय ही प्रभाग रचना आहे पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी. आणि विशेष म्हणजे या प्रभाग क्रमांक 24 मध्ये वारंवार अ ब क ड यापैकी फक्त ड गटाचा आम्ही वारंवार उल्लेख करतोय. याचं कारणही तितकंच खास आहे, कारण भाजपचे गणेश बिडकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नवथरे आणि शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे प्रणव धंगेकर यांच्यामध्ये ही प्रमुख लढत असणार आहे. या लढतीबद्दल लोकांना काय वाटतं, लोकमत कुणाला आहे आणि कुणाचं पारडं जड आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहे या प्रभाग 24चे, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय सांगाल, काय वाटतंय, कोणाची हवा आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये? आत्ताचं सध्याचं वातावरण बघता की हे संमिश्र वातावरण आहे आणि या पॅनल मध्ये आणि गेल्या पंचवार्षिक गेल्या पॅनल मध्ये सुद्धा सर्वपक्षीय उमेदवार इथं निवडून गेले होते. त्यामुळं तसं विश्लेषण करणं चुकीचं आहे की हा येईल तो येईल. पण ज्या लढतीचा मी उल्लेख करते, गणेश बिडकर, गणेश नवथरे आणि प्रणव धंगेकर, या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? रवींद्र धंगेकरने जी घराघरात कामं केलेली, निस्वार्थपणे कामं केलेली, त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो असं मला प्रथमतः वाटतं. त्याचबरोबर गणेश बिडकर जे आहेत ते गेले 2 टर्म इथं नगरसेवक आहेत. एक स्वीकृत आहे, मागच्या वेळेस पण तिकडनं त्या सोमवारपेठ रास्तापेठ बंद निवडून आलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचा शिंदे सेनेबरोबर यावेळेस जो युती तुटलेली, त्या शिंदे सेनेचा बिडकरांना फटका बसू शकतो. आणि दंगेकरांवरचा खास मित्र गणेश नवथरे हा त्यांच्यापासून बाजूला झालेला आहे. तर ते चित्र अंधारात आहे. ते किती मतं घेतात आणि समजा जर त्यांनी 2000 मतं घेतली, 4000 मतं घेतली, त्या दुपटीने मतं परत प्रणव धंगेकरला मिळवायची आहेत. त्यामुळं त्या ड गटातलं जे चित्र आहे ते अस्पष्ट आहे. प्रचार ज्या पद्धतीनं चाललाय त्यानुसार तुम्हाला अंदाज काही? आमच्या इथं प्रचार म्हणजे दोन्हीच आहे, शिंदे सेनेचा आणि बीजेपीचा. त्या दोघांचा एकसारखा चाललेला आहे, जोरात चाललंय. पण प्रणव धंगेकर, गणेश बिडकर, गणेश नवथरे यांच्यामध्ये काय? धनगेकर म्हणजे त्याच्या वडिलांनी जे काम केलंय त्याच्या जोरावर तो येऊ शकतो असं अंदाज आहे, पण असं सांगू शकतो. तुम्हाला काय वाटतं काका? मला वाटतं की आता आपल्याची जनता की जो काम करेल त्याला मतं देतील. काय असं आता मागच्या इलेक्शनला बघितलं, निवडून आले, काम काही केली नाही, फिरकले बी नाही. त्यामुळं माझं तर म्हणजे आता मतदार खूप शहाणे झालेले आहेत. आता मी उमेदवार आहे, मी जर काम केलं तर मला निवडून देतील, नाही केलं तर पुढच्या वेळी त्याला डिच्छू. इकडे दंगेकर तिकडे काय सांगता येत नाही. पण इकडे तुम्हाला आंदेकर वर्सेस धंगेकर असं आहे. हा, राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना. मग शिवसेना जोरात जाईल इथे असं वाटतंय? चालेल, लाडकी बहीण योजना आहे ना त्यांची. समस्या सगळ्यात पहिलं म्हणजे पार्किंगचं समस्या आहे, ड्रेनेजचं समस्या आहे, पिण्याच्या पाण्याला वास येत असतो दर 15-20 दिवसाला. इथं नळ आहे, या नळाला सारखं 15-20 दिवसांनी वास येत असतो. पूर्वी 24 तास पाणी असायचं, आता दुपारी 2 वाजताच पाणी जातंय. आणि कचऱ्याची समस्या आहे, लोक कचरा उचलायला येत नाही. बघा नाही तर कसं पडलेलं. सध्या तर आता कसं आहे, जो जास्त काम करतो त्याच्याकडेच आम्ही लक्ष देणार आहे. कोण काम करतं असं वाटतं तुम्हाला? आता जर फक्त रवींद्र दंगेकर साहेबच आपले काम करतात. बरोबर, पण काय काय कामं केली असं एवढं नाव घेता येईल? ना आता तर काम म्हणजे कसं आहे की जेमतेम साधं म्हणजे कुणाचा दाखला जरी पाहिजे असेल तर साहेबांकडे जातात तिथं, असं आहे. हा, आता तर जे आमच्या प्रभागामध्ये आता कसं त्यांचा मुलगा पण थांबला, काम करण्यासाठी आम्हाला ते उत्तमच आहे. तर एकच पार्किंगची समस्या जास्त करून पार्किंगची. का सुटत नाही? इतकी वर्ष झाली आता नगरसेवक असतात,
ही पार्किंगची समस्या सुटत का नाही? आता कसं आलंय, लोकांकडं गाड्या पण जास्त झाल्या, 2 व्हीलरच्या जागी 4 व्हीलर आले. आणि काय रोड आहे तेवढेच रोड आहे. बाकी समस्या काय, तुम्ही काय बिल्डिंग जरी उभी केली तर तिथे काय पार्किंगला जागा मिळणारच नाही तुम्हाला. तिथं जास्त करून माणूस तर 2 व्हीलरच वापरू शकतो. आणि पुणे म्हणजे फक्त 2 व्हीलर साठीच आहे इथं, 4 व्हीलर साठी नाही. असे भरपूर जण येऊन गेले, ते पण घरात येऊन गेले, पण सगळे बिनकामाचे आहेत. का कोणीच काम करत नाही. आता हा रासनी निवडून आला ना, तो इकडे फिरकला पण नाही. आणि आमचे कसब्यातले लोक त्याच्याकडे गेले की तो कामही करत नाही. काम सांगितलं तर करत नाही. तुमचे नावं देतो, रेशनिंग कार्ड करतो, अमकं करतो, तमकं करतो, एकही काम केलं नाही. तसे आमचे धनगेकर निम्म्या रात्रीला आवाज दे, त्याच्या मुलाला दे, ते येऊन काम करतात. असेच माणसं आम्हाला पाहिजेत, काम करणारे. बरं, सध्या कुठल्या पक्षाची हवा आहे, पण काय वाटतं तुम्हाला विचार चालू आहे तर? सगळेजण प्रचार करतायत जे ज्या त्याच्या पद्धतीने, पण आम्ही धनगेकरांना विसरणार नाही. काय तुमच्या भागामध्ये काय काय समस्या आहेत? आम्हाला बघ, ड्रेनेज पाण्याचं आहे, दणगेकर करतो. संडास तुंबले, दणगेकर करतो. पाणी नाहीये, दणगेकर करतो. झाड तोडायचं, दणगेकर करतो. काय गरिबांना औषधं, पाणी, दवाखान्यात जाऊन चौकशा करतो, पैसा देतो. काय कोणाला धान्य नसेल धान्य देतो. पण ते स्वतः नाही आहेत आता उभे, त्यांचा मुलगा आहे. मुलगा आहे पण ते अजून पण मदत करतात. त्यांना आम्ही विसरणार नाही. धंगेकर सगळ्यांना उपयोगी पडतात, पण शक्यतो बीजेपीच येणार. अच्छा, पण धंगेकर तर बीजेपीचे नाही आहेत. नाही येत ना, इथे आहेत ना, बेडकर आहेत, अजून लेडीज आहेत 2. तरी पण बेडकर येणार. पण बेडकर ह्या ह्या विभागात कधी येत नाही ते. तरी पण त्यांचे कामं मोठे मोठे आहेत. असे थोड्या थोड्या कामासाठी ते नाही येत. हा. पण काय कामं करतील असा विश्वास आहे तुम्हाला त्यांच्यावर? काय सांगता येत नाही बाबा. काय सांगता येत नाही. हो, पण आता प्रचार सगळा तुम्ही ऐकताय, काही नवी माणसं पण आहेत. सगळेच प्रचार करतात अहो. नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे असं. हो, नवीन लोकांना संधी मिळाल्या. जुने झाले त्यांना रिजेक्ट करावं, आणि जे नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांना चान्स द्यावा. बरं. पण बिडकरांबद्दल काय म्हणताय तुमचं? बेडकर काय, मला त्यांचा कधीच अनुभव नाही, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. प्रश्न तर काय सांगावं ते. आता धनगेकराच्या पोराला मी मत देणारच आहे. देणार. अच्छा, का देणार? पण म्हणजे का? काम करतो तो पोरगा. काम त्याच्या वडिलांनी तर काम केलेत ना सगळ्यांचे. आता तो उभा राहिलाय, तो पण निवडून येईल. पण असं वाटतं. हो, कारण त्यांनी सगळ्यांचं चांगलं केलेलं आहे त्याच्या वडिलांनी, त्याच्यामुळे तो निवडून येईलच. आता आमचे प्रश्न त्याला मोठे आहेत, ते काय करणार नाही. काय काय प्रश्न? गरिबांसाठी घरं बांधून द्यावी. आमचं आता घर गेलेलं ते काय सांगणार आहे का घरवाल्याला, त्यांना घर द्या? नाही सांगणार, शक्य बी नाही. आमचं काम तेवढंच होतं, पण मत देणार. आता काय करणार? ते आता बरेच जाणवतात. ते सगळे धनगेकरांनीच केलेलं आहे. आमच्या वाड्यात मध्ये बिल्डिंग मध्ये फरशा बसून दिल्या, मोरी मोठी करून दिली. मला म्हटलं, मावशी तुम्हाला नळ पाहिजे का? म्हणलं नको, आहे ते आमचे 3 नळ आहेत पाण्यामध्ये. म्हणलं नको. पण बरीच कामं केली त्यांनी. परत आमचं ते कार्डाने ते सगळं घेतलं होतं, म्हणजे जागेचं ते त्यांनी हे करून पाडून दिलं आम्हाला. पण आता स्वतः धंगेकर नाहीये, त्यांचा हा मुलगा आहे आता. पण आता मुलगा काय करेल? धंगेकरांनी कामं केली मुलगा पण करेल. मुलगा कोण करेल? आम्हाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. माणूस महत्वाचा आहे. पण एक माणूस वारंवार पक्ष बदलतो, प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलतो. त्याच्याशी काही घेणं नाहीये. का? तो माणूस कर्तव्य जो करतो ना, त्याला माणुसकी आहे. काय हे पक्ष भिक्षाचं घेणं नाहीये आम्हाला. धंगेकरांनी इतके पक्ष बदलले, त्याच्याबद्दल तुम्हाला काही मग असं तो वाईट नाही बदलणार नाही ना, त्याचं मन बदलणार नाही ना. तो आमच्या विषयी चांगलाच आहे आणि तो चांगलाच राहणार. आणि त्याचा मुलगा अजून तर निवडून पण नाही आला, पण त्याने आमचे कामं केली आहेत. शिंपीआळीत कामं केलीत, गटारी साफ करायच्या वेळेस स्वतः येऊन उभा राहिलेला आहे. माझं झाड हे एवढं मोठं वाढलं होतं, वटवागोळ्या बायकांना बसून देत नव्हत्या, पण त्यांनी येऊन लगेच फोन करून लगेच झाड छाटून घेतलं. असे माणसं काम करणारे असले तर आम्हाला पण हुरूप येतो की त्याच्या मागे आम्ही उभं राहणार. असं नसं काही फरक नाही पडत. आता काही फरक पडत नाही, कारण कसं 8 वर्ष झाले सगळं कामं चालू आहेत. उलट नगरसेवक आले की तुम्ही त्यांच्याकडे जायचं, ते म्हणणार त्यांच्याकडे जा, तुम्ही कुठं राहता, या बाजूला राहतात. हा, परत खोदकाम करतात. जे काम चालू आहे
ते पण खोदणार, परत काढणार, परत टेंडर काढणार. म्हणजे जनतेचं पैशाचं आहे ना सगळं. विषय आहे म्हणजे 8 वर्षात काही प्रॉब्लेम नाही झाले, मग आता कशासाठी चालून द्यायचं असंच? काय फरक पडतोय? असं नसं ना मग चाललंच आहे ना काम तसं, काही गरजच नाही ना. का नगरसेवक नको काका? त्यांच्या पाया पाडायला जायचं, त्यांनी आमच्या दारी यायला पाहिजे. मग ते नाही आले, उमेदवार कोणी भेटले नाही तुम्हाला? येतात आता, त्यांना जरुरी म्हणून येतात. एक अंबरनाथची घटना झाली की 12 नगरसेवक निवडून आले, बीजेपी मध्ये गेले. म्हणजे त्या मतदारांचा अपमान आहे ना हा. उलट यांनी लिहून घ्यायला पाहिजे की तुम्ही परत पक्ष सोडणार नाही हे आम्हाला सांगा. उपयोग काय झाला? म्हणजे एका क्षणात पक्ष बदलला. बदलले ना त्यांनी 12. आता डायरेक्ट अंबरनाथ मध्ये बीजेपीचे सगळे गेले लगेच. कुठे गेले? बीजेपीत गेले काँग्रेसवाले. चुकीचं आहे ना. म्हणजे ज्या मतदारांनी तुम्हाला काँग्रेस म्हणून निवडून दिले त्याचा अपमान आहे. बरं तुम्ही विचारत पण नाही की जनतेला काय करू बाबा, मी जाऊ का नको जाऊ, एक निष्ठा आहे का नाही हे पण बोललं पाहिजे ना. म्हणजे तुमचं मनाचे कारभार आहेत सगळे, कोणाचे नेत्यांचे. मतदाराला तुम्ही धरत नाही. मग जेव्हा पुढच्या वेळेस येतो तेव्हा तो मतदार त्याचा उपयोग विचार करतो काय करायचं. कोणाचं पारडं जड वाटतं? नाही आता त्यामध्ये जर नवतरे किती वोटिंग मध्ये हे करतोय त्याच्यावर सगळा तिकडे खेळ चालणार राष्ट्रवादीचा. बरोबर. आणि हे आजी गटाचे आहेत ना शिवसेना, पण टप होणार नाही. गणेश नवतरे जे किती वोटिंग त्यामध्ये जाणार त्याच्यावर तो सगळा खेळ तिकडे चालणार. जर मतं डिव्हाइड झाली तर त्यांना फायदा होणार. तर साधारण संमिश्र सगळ्यांच्या प्रतिक्रिया या प्रभागामध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत. अर्थात मतपेटीमध्ये जेव्हा हे मत जातील आणि 16 तारखेला मतपेट्या जेव्हा उघडल्या जातील तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळू शकणार आहे की नेमकी कोणी बाजी मारली. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.